संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, 42 जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक मदत, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य. गुहागर विजापूर महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको, जत तालुक्यातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. रक्षाबंधनानिमित्त नवी मुंबईच्या बाजारपेठा सजल्या, विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार फुलला, सोबतच मिठाई, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तूंचीही मागणी वाढली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने खडूने साकारलं सुंदर चित्र. चित्रातील बहीण सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाला राखी बांधताना दिसतीये. वाशिमच्या तोंडगाव येथील श्रीकृष्ण विद्यालयाचे कला शिक्षक राजू गोटे यांनी साकारलं चित्र. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 6 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास. तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद. राजापूर बॉक्साईट उत्खननाच्या जनसुनावणीला तीव्र विरोध. 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणी विरोधात नाणार वासियांची हाक. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींची अग्निशमन यंत्रणा निकामीच. 4 वर्षांपासून अग्निशमन यंत्रणेचं काम अर्धवट. 2 वेळा आगीच्या घटना होऊनही यंत्रणा अद्याप कार्यान्वित नाही. नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल. नायब तहसीलदार आणि कर्मचारी उद्धटपणे नागरिकांशी वर्तन करत असल्याचा आरोप. एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरण. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून पेपर फुटल्याचा आरोप. कौटिल्य अकॅडमीचे संचालकांसह 2 जणांना अटक. प्रेम प्रकरणातून पेपर फुटी झाल्याचा संशय. वसई विरारमध्ये घनकचरा प्रकल्पात 64 कोटींहून अधिक गैरव्यवहार झाल्याचा भाजपचा आरोप. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. विनापरवाना ऊस गाळप केल्यास कारवाई करणार. साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा. 2026-27 हंगामासाठी ऑनलाईन गाळप परवान्यासाठी 1 सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येणार. रक्षाबंधनानिमित्त 2000 पीएमपी बस विशेष मार्गावर पुण्यात सेवा देणार. 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान पीएमपी बस सेवा पूर्ण क्षमतेने चालवण्यात येणार. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची 31 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा केंद्रे दूर असल्यानं परीक्षार्थी आणि संचालक मंडळाने व्यक्त केली होती नाराजी. सांगलीच्या राजाराम बापू कारखान्याच्या विस्तारीकरणाविरोधात आमरण उपोषण. कारखान्याच्या प्रदूषणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नायगावात विविध कार्यक्रम. दिव्यांग बांधवांना मोफत इलेक्ट्रिक रिक्षांचं वाटप. नागपूर गोधनी गॅस दुर्घटना प्रकरण. बाधित रुग्णांच्या उपचाराचा खर्च आता महाराष्ट्र शासन करणार. दुर्घटनेत बाधित झालेल्या जवळपास 59 जणांवर विविध रुग्णालयात उपचार. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग. सलग 46व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य प्रकरण. निर्णयाविरोधात अमराठी चालकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. गोविंदांना मिळणार 10 लाखांचं विमा कवच. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास गोविंदाला 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण. राजवाडी ग्रामपंचायतील बोअरवेल प्रकरण. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन बोअरवेलचं काम केल्याचं दाखवून जुन्या बोअरवेलचं बिल उचलल्याचा आरोप. पुण्याच्या कात्रज घाटात निवडणूक संबंधित साहित्यांचा खच. स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणातील राहुल पावरा आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल.
अमरावतीच्या अग्निकांडानंतर आरोग्य उपसंचालक आठवड्यातून 3 दिवस अमरावतीत येणार, आरोग्य संचालकांचे शुद्धीपत्रक जारी, अकोला येथून कार्यालय अमरावतीत हलवण्याची प्रहारची मागणी. अकोल्यातील गोरक्षण रोडच्या राजाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गोरक्षण रोड परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. नंदुरबार जिल्ह्यात मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण, 3 नवीन केंद्रांची भर, मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांची पुनर्रचना, अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात नव्या मतदान केंद्रांची वाढ. खड्ड्यांनी हैराण आमणेकरांचा एल्गार, रस्ते दुरुस्तीसाठी उपोषण आंदोलन, मागील 3 वर्षात लाखो रुपये खर्च होऊनही रस्ता सुस्थितीत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. धारावीतील 85 झोपड्यांना नोटिसा, गणेशनगर मेघवाडी येथील 85 झोपड्यांना पाडकामाच्या नोटिसा, 90 दिवसात जागा रिक्त करण्याचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.